मराठी आंबट कथा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहिणी. मी एक 35 वर्षाची तरुणी आहे. मी दिसायला सुंदर आहे, पण परिस्थितीमुळे चेहऱ्यावर चमक थोडी कमी झाली होती. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली होती आणि मला एक मुलगा आहे. लग्नाच्या वेळी आमची परिस्थिती चांगली होती, पण माझा नवरा विशाल याच्या दारूच्या सवयीमुळे हळूहळू होत्याचं नव्हतं होऊ लागलं. माझा नवरा रात्रदिवस दारूच्या नशेत पडून असायचा. दारुड्या नवऱ्यामुळे त्याच्या मित्रांसोबत जवळकी साधावी लागली. एकदा काय झालं, माझा नवरा आणि त्याचा मित्र रोहन हे दोघे आमच्या घरी आले. आमचं घर 2 खोल्यांचं सिमेंटचं जरी असलं तरी वरती पत्र्याचंच होतं. मी आतमध्ये जेवण बनवत होते तेवढ्यात माझा नवरा आत आला आणि मला म्हणाला, "रोहिणी, आज माझा मित्र रोहन इथेच जेवणार आहे. हे चिकन घे आणि लवकर जेवण बनव." असं म्हणून तो बाहेर गेला. आता मला नवऱ्याचा खूपच राग आला होता. कारण घरात खाण्यासारखं काहीच नव्हतं आणि हा कमवतसुद्धा नव्हता. आणि व्यात मी दिवस काढत होते. पण नवऱ्याचा मित्र रोहन हा आम्हाला मदत करायचा. त्यामुळे काही बोलता देखील येत नव्हतं. म्हणून मी गप्पच राहिले आणि जेवण बनवू लागले. थोड्या वेळाने नवऱ्याने मला पापड भाजून मागितली. म्हणून मी ते द्यायला बाहेर गेले तर माझा नवरा आणि त्यांचा तो मित्र रोहन दोघे दारू पिण्यासाठी बसले होते. रोहन हा माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागला होता. तो त्याची नजर माझ्या सर्वांगावर फिरवत होता. माझा 5 वर्षाचा मुलगा देखील तेथेच होता. मी त्याला घेतले आणि आतमध्ये गेले. आता नवऱ्याला या गोष्टींचा काहीच परिणाम होत नव्हता की आपल्या घरात आपला एक लहान मुलगा आहे. तो त्याच्या समोरच या गोष्टी करत होता. पण मला या गोष्टींचा राग येऊ देखील होता. काहीही उपयोग नव्हता. त्यामुळे मी गप्पच राहण्याचे. नंतर माझ्या नवऱ्याने मला आवाज दिला आणि जेवण वाढण्यास सांगितले. मी त्या दोघांना जेवण वाढले त्यावेळेस रोहनची नजर माझ्यावर टिकून होती. तो मला चोरून पाहत होता. हे माझ्या लक्षात आलं होतं. मी काहीच न बोलता आतमध्ये निघून गेले. त्या दोघांनी खूपच प्यायली होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर माझा नवरा तिथेच आडवा झाला आणि रोहन भिंतीला टेकून तिथेच झोपला. नंतर मी आणि माझा मुलगा दोघांनी जेवण केलं. सगळी आवरावर केली आणि माझ्या नवऱ्याला म्हणाली की झोपायची वेळ झाली, तुम्ही तुमच्या मित्राला घरी जायला सांगा. तोच माझा नवरा माझ्यावर ओरडला, म्हणाला, तुला दिसत नाहीये का? त्याला जास्त दारू झाली आहे. तो आज रात्री इथेच झोपेल. मी म्हणाले, अहो जागा इतकी कमी आहे. परत तो माझ्यावर जास्तच ओरडला आणि आता मला काहीच कळेनासं. एकतर घर इतकं लहान, मी कशीमशी मॅनेज करणार. तो माझा नवरा म्हणाला, तू तिकडे चटई टाक आणि झोप. परपुरुषासमोर मी कसं, मला खूपच लाज वाटत होती. म्हणून मी खोलीतील लाईट बंद केली आणि झोपी गेले. तोच अर्ध्या रात्री कोणाचा तरी हाताचा स्पर्श झाला. तशी मी दचकले. मला वाटले की माझा नवरा आहे. तो माझ्या पोटावर हात फिरवू लागला. मी त्याला म्हणाले, अहो तुमचा मित्र इथेच आहे. त्यामुळे तुम्ही असं काही करू नका. जा आणि तुमच्या जागी झोपा. पण त्याने काहीही ऐकलं नाही. त्याने मला मिठी मारली आणि गालावर चुंबन घेऊ लागला. मी विरोध केला पण आवाज करू शकत नव्हते. नंतर त्याने माझी कपडे काढायला सुरुवात केली. मी म्हणाले, अहो कपडे तरी सोडा. पण तो काहीच ऐकत नव्हता. परपुरुषामुळे खूप लाज वाटत होती पण काही इलाज नव्हता. म्हणून मी गप्पच राहिले आणि त्याने मला मिठीत घेतले. पहिल्यांदा थोडा त्रास झाला पण नंतर मीही भावूक होत गेले आणि त्याला साथ देऊ लागले. आज पहिल्यांदाच तो इतक्या जोशमध्ये होता. तो स्पर्श मला सुखद वाटत होता. अंधारात तो माझ्याशी जवळीक साधत होता. नेहमी तो दारूमुळे कमकवत असायचा पण आज जोश होता. त्या रात्री खरंच मला खूप आनंद मिळाला. नेहमी एकदाच करायचा पण त्या रात्री त्याने चक्क 3 ते 4 वेळा केलं. लग्नानंतर पहिल्यांदाच माझी भावना शांत झाली होती. मी कपडे घातले आणि झोपी गेले. पहाटे 5ला अलार्म झाला. मी जागी झाले. लाईट लावली तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या शेजारी माझा नवरा नसून त्याचा तो मित्र रोहन होता. मी खूपच घाबरले.
मी लाईट बंद केली. रात्रभर माझ्याशी ज्याने जवळकी साधली तो माझा नवरा नसून त्याचा तो मित्र रोहन होता. हा विचार करून माझं अंग थरथरू लागलं. खूप राग आला, पण काय करणार. विशाल अजून झोपेतच होता आणि रोहन देखील निर्वस्त्र तसाच पडलेला होता. मी अंघोळीला निघून गेले आणि 10 मिनिटांनी बाहेर आले तर रोहन हा उठून बसला होता आणि त्याने कपडे घातले होते, पण तो माझ्याशी नजर चोरून बोलत होता आणि काही वेळात तो निघून गेला. पण मला मात्र खूपच आनंद मिळाला होता. आता माझ्या डोळ्यात फक्त रोहनचाच विचार चालू होता. नंतर काही दिवस तो आमच्या घरी आलाच नाही, म्हणून मी माझ्या नवऱ्याला विचारले, अहो, तुमचा तो मित्र रोहन किती दिवसापासून आपल्या घरी आलाच नाही ना? तुम्ही त्याला आपल्या घरी जेवायला बोलवा. माझा नवरा देखील खुश झाला आणि त्याने रोहनला घरी जेवायला बोलवलं. त्या दिवशी मी खूपच छान तयार झाली होते. थोड्याच वेळाने रोहन आणि माझा नवरा दोघे आले. रोहन मात्र नजर चोरत होता, पण मी मात्र त्याच्यावर नजर रोखून होती. मी त्याला इशारे करू लागले तेव्हा रोहनने सगळं ओळखून घेतलं आणि त्याने माझ्या नवऱ्याला भरपूर दारू पाजली. नंतर आम्ही जेवण केलं. तोच माझा नवरा तिथेच आडवा झाला. आम्हाला हेच तर पाहिजे होतं. मी माझ्या मुलालाही झोपवलं. आता मी आणि रोहन दोघे एकमेकांच्या मिठीत होतो. त्याने हळूहळू माझी साडी सोडली. पहिले खूप चोळचाळ केली. त्याने माझ्या याच्यामध्ये खूप बोट फिरवली, आतमध्ये घातली. रात्रभर त्याने मला झोपू दिलं नाही. त्या रात्री त्याने 4 वेळा माझी भूक भागवली आणि पहाटे पहाटे तो निघून गेला. आणि आता अशाच प्रकारे जेव्हा वेळ मिळाला तेव्हा एकेच दिवशी जवळकी साधत असतो. तो आणि मी खूप मजा करतो. तो मला खूप चोळतो, खूप लाल करतो, रंगबेरंग करतो, पण मलाही मजा येते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. धन्यवाद.